फल देणारे असे आहेत. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. या नास्तिक अध्याय 30 याविषयी आणखी एक कथा सांगतो. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो राजा जितेंद्रिय, सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत होते. त्याची पत्नी पतिव्रता, सुंदर वदना, अत्यंत रूपवान होती. एकदा त्या राजाने नदीच्या किनारी सत्यनारायणाचे पूजन केले. त्या ठिकाणी साधू आणि आला. त्याने पाहिले की राजा काहीतरी पूजा करत आहे. त्या ठिकाणी तो साधू आणि त्या राजाच्या जवळ गेला. राजाला पाहून नमस्कार केला आणि विचारले, महाराज आपण कोणत्या देवाचे व्रत करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक मला सांगा. तो राजा म्हणाला, धन धान्य पुत्र ऐश्वर हे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूंचे पूजनात्मक व्रत मी बांधवांचं करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि तेथे बसला. त्याने यथाविधी कथा ऐकली, प्रसाद भक्षण केला आणि त्या राजाला सांगितले की मला देखील संतती नाही, या व्रतामुळे नक्की होईल असे बोलून व्यापारासाठी दुसऱ्या गावाला न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला. आणि त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले. आणि ज्यावेळी आपल्याला संतती होईल त्यावेळी मी हे सत्यनारायणाचे व्रत करीन असा त्याने नवस देखील केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधवानाने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची पत्नी धार्मिक अंतःकरणाने पतीची सेवा करत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. तिला 10वा महिना सुरू होताच एक सुंदर कन्या रत्न प्राप्त झाले. त्या मुलीचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. नंतर त्या लीलावतीने साधवानाला गोडवाणीने प्रश्न विचारला की महाराज आपल्याला संकल्पाप्रमाणे कन्या रत्न प्राप्त झाले, परंतु आपण सत्यनारायणाचे व्रत का बरं करत नाही असा तिचा प्रश्न ऐकताच साधवानी म्हणाला, कन्या हे परधन आहे. एक ना एक दिवस ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. ज्या दिवशी तिचा विवाह होईल त्या दिवशी मी हे सत्यनारायणाचे व्रत करीन. अशा प्रकारे पूजेची टाळटाळ करून तो साधू आणि व्यापार करण्यासाठी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. आपली मुलगी लग्नाला योग्य झालेली आहे असे पाहून त्याने मित्रमंडळींबरोबर विचार केला. लगेच उत्तम वर शोधण्यासाठी दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे कांचन नावाच्या नगराला गेला. तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधवानाने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. परंतु त्या विवाहाच्या वेळी देखील दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो साधवानी पुन्हा एकदा विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधवानी त्याने आपल्या जावयाला बरोबर घेतले आणि तो दुसऱ्या नगरात व्यापार करण्यासाठी गेलेला आहे. थोडे दिवस उत्तम गेले. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी शाप दिला की तू माझ्या पूजनेपासून भ्रष्ट झाला आहेस, म्हणून तुला थोडं दुःख प्राप्त हो. शाप देताच त्या राजाच्या राजवाड्यात चोरी झाली. तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत, शिपाई येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला. चोरलेले द्रव्य साधवानाच्या दाराजवळ टाकले आणि तो चोर पळून गेला. इतक्यात त्या राजदूत तेथे आले, शिपाई तेथे आले. त्यांनी पाहिले की चोरीस केलेले राजद्रव्य येथे आहे, म्हणजे हेच ते दोघे चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधले आणि आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले. म्हणाले, महाराज आपले द्रव्य चोरलेले हे पहा 2 चोर आपणासमोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्या दोघांनाही बंदिशात टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे साधवानी म्हणत होता, परंतु सत्यनारायणाच्या शापामुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. इकडे साधवानाच्या पत्नीला देखील फार दुःख झाले. तिच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी एका रात्रीत चोरून नेले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन सुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधवानाची पत्नी घरोघर भिक्षा मागू लागली. साधवानाची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले. तेथे बसली, नंतर कथा ऐकली, प्रसाद भक्षण केला आणि आपल्या घरी गेली. त्यावेळी थोडी रात्र झाली, ती थोडा उशीर झाला होता. त्यामुळे आईने कलावती प्रेमाने विचारले, हे मुली तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होती? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? तेव्हा कलावती म्हणाली, मी एका ब्राह्मणाकडे सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले.
त्यावेळी त्या लीलावतीला आपल्या नवसाच्या पूजेची आठवण झाली. तिने आपला पती आणि जावई जेथे कुठे असतील तेथून लवकर सुखरूप घरी परत येवो असा संकल्प केला आणि सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणाच्या पूजेत तिने सांगितले की माझे पती आणि जावई यांना लवकरात लवकर सुखरूप घरी आणावे. सत्यनारायण प्रभूंना पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा तिनांचं रक्षण करणारे भगवान संतुष्ट झाले. भक्तप्रेमी भगवान आणि स्वप्नात त्यांनी राजाला दर्शन दिले आणि त्या राजाला सांगितले की हे राजा, तुझे दोन वाणी चोर म्हणून बंदिशाळेत टाकलेले आहेत, ते खरोखर चोर नाही, तर त्यांना सकाळी सोडून दे आणि असे जर तू न करशील तर धन पुत्र व राज्य यांचा तुझा नाश करीन असे राजा स्वप्नात सांगून भगवान अंतर्धान पावले. नंतर राजाने सकाळी सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये आपले स्वप्न सांगितले आणि जे दोन वाणी आपण चोर म्हणून बंदिशाळेत टाकले आहे त्यांना लवकर मुक्त करावे अशी भूतांना आज्ञा केली. भूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या दोघांनाही राजासमोर आणले. राजा म्हणाला, हे वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला थोडं दुःख भोगावे लागले, परंतु आता भीती नाही असे बोलून त्यांना क्षौर कर्म मंगल स्नान करविले. नंतर त्यांना वस्त्र अलंकार दिले, त्यांचा गौरव केला. त्यांचे जे काही द्रव्य त्या राजाने जप्त करून घेतले होते ते त्यांना दुप्पट चौपट करून दिले. त्यांची नौका द्रव्याने परिपूर्ण करून दिली. तो राजा म्हणाला, हे सर्व द्रव्य घेऊन साधवाने आणि जावई आपण आपल्या घरी जावे. त्या दोघांना आश्चर्य वाटले की कालपर्यंत रुष्ट झालेला राजा आज अचानक प्रसन्न कसा काय झाला. परंतु ते दोघे अतिशय प्रसन्न होऊन अतिशय आनंदी झालेले आहेत. त्याने राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आता घरी जातो. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोऽध्यायः. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय.